हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। नाशिकच्या फुलेनगर भागात 21 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून। नाशिक शहरात खुनाची होळी। नाशिकच्या पंचवटी भागातील फुलेनगर परिसरातील महाना बिल्डिंग येथील सुलभ शौचालय परस राहता पहाटे 1:30 वाजेच्या सुमारास ऐन होळीच्या मुहूर्तावर एका सराईत गुन्हेगाराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या धक्कादायक घडल्यात निलेश श्रीपत उकाडे वय वर्ष 21 याची हत्या झालेल्या मुलाचे नाव असून निलेशवर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे। आमची कुरापत का काढतो अशा किरकोळ कारणाने त्याची हत्या झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे। यामध्ये 6 आरोपी निष्पन्न झाले असून व त्यामध्ये 4 आरोपी विधी संघर्षित बालक आहेत, तर 2 आरोपी सज्ञ नसल्याची माहिती पोलिसांनीच दिली आहे। हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। यात कुठलीही संचित ताब्यात घेतले नसून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत। तसेच या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी अधिक माहिती दिली आहे। 25/3/24 रोजी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास माडा बिल्डिंगच्या बाजूला गल्लीमध्ये मयत निलेश उपाडे हा तिथे बसलेला असताना तिथे 5 ते 6 मुलांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी करून त्याचा खून करण्यात आलेला आहे। त्याच्यावर त्याच्या भावाच्या फिर्यादीवरून आम्ही कलम 302, 143, 127, 128, 149 भादवी अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। तपास सध्या चालू आहे। काय कारण असं होतं की हा जो मयत आहे हा त्यांची आरोपींची कुरापत काढतो अशी त्यांची धारणा होती, त्याच्यावरून त्यांनी काल रात्री हल्ला केलेला आहे। सो मयत हा पण एक गुन्हेगारच आहे का? त्याच्यावर आतापर्यंत विविध पोलीस स्टेशनला 5 गुन्हे दाखल आहेत। आणि ज्यांनी मारलं ते गुन्हेगार आहे का? त्याच्यात मध्ये आतापर्यंत निष्पन्न झाले आहेत। आमच्याकडे 4 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि 2 मोठे आहेत। त्या आरोपींचा शोध चालू आहे। वृत्त संकलन विभाग, हिंदवी स्वराज्य न्यूज, नाशिक।